ओ साहेब, तुम्हाला वाटतं ना शेती करणं ही सगळ्यात सोपी आहे, तर तुम्ही आता जाणून घ्या शेतकऱ्याची व्यथा कशी आहे। आता सध्या थंडीचे दिवस आहे आणि या थंडीच्या दिवसामध्ये शेतकरी पाणी द्यायला किंवा धारे धरायला शेतामध्ये जातो आणि शेतामध्ये जात असताना शेतकऱ्याला खूप सारे प्रसंग येतात। पहिला प्रसंग म्हणजे की भूताचा प्रसंग त्याला येतो। भूताचा प्रसंग म्हणजे ही काल्पनिक आहे, पण सुद्धा तुम्हाला माहित आहे की एखाद्या लेकरं जर रडत असेल तर त्याला भूताचं नाव सांगितलं जातं। तसाच प्रसंग हा शेतकऱ्याच्या सुद्धा मनात येऊ शकतो, पण तरी सुद्धा तो शेतामध्ये जातो आणि पाणी दारे धरतो। आणि शेतकऱ्याला दुसरा प्रसंग येतो म्हणजे तो स्टार्टर पाशी संध्याकाळची लाईट असल्यामुळे स्टार्टर मध्ये चालू करण्यासाठी जातो आणि त्यावेळेस जर करंट लागलं तर तो सुद्धा एक धोका तो शेतकरी पत्करतो आणि तरी सुद्धा हा माल बाजारात आणतो। तिसरा धोका म्हणजे दारे धरण्यासाठी जातो आणि तिथं विंचाचा सापाचा सुद्धा धोका असतो, तो धोका सुद्धा पत्करून तो पुढे जातो। अहो साहेब, चौथा धोका म्हणजे एखाद्या जंगली प्राण्याने जर त्याच्यावर हल्ला जर केला तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी मरण पत्करावं लागेल, तरी सुद्धा तो मुलाबाळाचा किंवा कोणाचाही विचार न करता तो तुमच्या साठी आणि माल आणण्यासाठी तो त्यासाठी झटत असतो। पाचवं म्हणजे साहेब, त्या ठिकाणी इतकी थंडी असताना तुम्ही गोधडीतून बाहेर निघत नाही तरी सुद्धा शेतकरी त्या दाऱ्यामध्ये पाण्यामध्ये राहून रात्रभर ताटून झोप न घेता तो माल आणतो आणि या मालाचं त्याला घामाचा दाम मिळत नाही। ही मोठी शोकांतिका आहे, कृषी प्रधान देशामधील शोकांतिका आहे। वारे सरकार।